नमस्कार मंडळी, मी मयुरीज महाराष्ट्रीयन रेसिपीज मराठी या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. इथे आपण शिकणार आहोत महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातील खास, पारंपरिक आणि चविष्ट रेसिपीज आणि त्या देखील अगदी सोप्या पद्धतीने. चला तर मग जाऊया आपल्या स्वयंपाकघरात आणि बनवूया आजची खास रेसिपी. तर आज आपण बनवणार आहोत पुण्याची सुपर फेमस, थंडगार आणि एकदम रॉयल ड्रिंक, ती म्हणजे मँगो मस्तानी. उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा आणि मनाला आनंद देणारी ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार आहे. चला तर यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी बघूयात. यादीत दाखवल्याप्रमाणे आपण इथे घेतलेले आहे व्हॅनिला आईस्क्रीम, आंब्याचे बारीक काप, एक पिकलेला आंबा, चवीनुसार साखर, चेरी आणि बारीक तुकडे केलेले ड्रायफ्रुट्स. त्यानंतर पिकलेल्या आंब्याचा गर मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यात 2 ते 3 टेबलस्पून व्हॅनिला आईस्क्रीम टाकायचे. त्यानंतर त्यात चवीनुसार साखर टाकायची आणि त्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. तर आपली मँगो मस्तानी इथे सर्व करायला रेडी आहे. त्यासाठी आपण लहान काचेचे ग्लासेस इथे घेतलेले आहे, कारण आपण मँगो मस्तानीचं मिनी व्हर्जन इथे बघत आहोत. त्यानंतर बारीक काप केलेला आंबा आधी ग्लासमध्ये घालायचा. आंबा टाकून झाल्यानंतर त्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम टाकायचे. आपल्या चवीनुसार व्हॅनिला आईस्क्रीम टाकले तरी चालेल. आईस्क्रीम नंतर आंबा, साखर आणि आईस्क्रीमचा पल्प आपण जो तयार करून घेतला होता तो इथे घालायचा. त्यानंतर पुन्हा थोडी व्हॅनिला आईस्क्रीम आपल्या चवीनुसार त्यावर घालायची. त्यानंतर पुन्हा एकदा आंब्याचे काप त्यावर घालायचे. त्यानंतर मी इथे सुकामेवा म्हणजेच काजू, बदाम आणि पिस्ता हे अर्धवट बारीक करून घेतलेले आहेत. त्याने यावर आपण आता गार्निशिंग करूयात. वरून थोडा मनुका त्यावर घालूयात. त्यानंतर मी इथे फायनल गार्निशिंगसाठी चेरीचा वापर केला. तुम्ही टुटी फ्रुटी पण यूज करू शकता. तर चेरी घेऊया आणि प्रत्येक ग्लासवर एक एक चेरी ठेवून मँगो मस्तानीची फायनल गार्निशिंग करूया. चला तर तयार आहे आपली झटपट अशी थंडगार, क्रीमी आणि एकदम रॉयल अशी मँगो मस्तानी. तर मंडळी, वेळ झाली आहे आजच्या सुविचाराची. आजचा सुविचार आहे, अन्न हेच पूर्ण ब्रह्म. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. अशा स्वादिष्ट आणि सोप्या महाराष्ट्रीयन रेसिपीजसाठी मयुरीज महाराष्ट्रीयन रेसिपीज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. पुन्हा भेटूया एका नवीन आणि खास चविष्ट रेसिपीसह. धन्यवाद.